हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास मकर संक्रांती संबंधी महत्वाची माहिती, पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1947 विश्वासू नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू, पौष मास कृष्ण पक्ष, दिनांक 13 तारखेला मंगळवारी दशमी आहे. 14 तारखेला बुधवारी एकादशी, तर 15 तारखेला गुरुवारी द्वादशी आहे. मित्रांनो, हा संक्रांती सण 3 दिवसामध्ये विभागला गेला आहे. मित्रांनो, यंदाची मकर संक्रांत सूर्य मासानुसार 14 जानेवारी 2026 रोजीच आहे. कधी कधी ती 15 जानेवारीला देखील येते. शके 1947 पौष कृष्ण एकादशी बुधवार रोजी सूर्यशनीच्या मकर राशीत दुपारी 3:06 प्रवेश करत आहे. याचा पुण्यकाळ या वेळेपासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे. तेव्हा यंदाच्या मकर संक्रांती निमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यंदा पालव कर्णावर संक्रांत होत आहे. यंदाची संक्रांती कुमारिका असून वाघ वाहनावर स्वार आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केले आहे. तिचे उपवाहन घोडा आहे. कपाळी केशरी टिळा लावला आहे. तिच्या एका हातात गदा आहे तर दुसऱ्या हातात जाईचे फूल आहे. यंदाची संक्रांती पायस भक्षण करत असून सर्प जातीची आहे. शोभेसाठी मोती धारण केले आहे. तिचे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. सामुदाय मुहूर्त 30 आहेत. मित्रांनो, यंदाची संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. मित्रांनो, संक्रांती पर्व काळात वर्ज्य कामे काय आहेत ते आता आपण पाहूया. मित्रांनो, संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष किंवा एखादे रोपटे, गवत तोडणे, कापणे, गाई म्हशींचे दूध काढणे तसेच काम विषयांचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. मित्रांनो, संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दाने कोणती आहेत ते आता पाहूया. दान मात्र सत्पात्री, सत्कर्मे व निष्काम असावे. ब्राह्मण देवतेला आमंत्रण देऊन आपल्या घरी बोलवा. दोघांनी अर्धसुचिरभूत होऊन ब्राह्मण देवतेला देवघरात देवतेप्रमाणे पूर्व दिशेत पाटावर बसवावे. त्यांच्या समोर आपण स्वतःचे आसन टाकून बसावे. धूपदीप लावा. देवघरातील देवांना व ब्राह्मण देवतेला वंदन करा. आचमन प्राणायाम देवादिकांना वंदन करा. श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्या. देशकालादींचा उच्चार करा. मित्रांनो, आता संक्रांतीच्या दानाचा संकल्प आपल्याला या ठिकाणी सोडायचा आहे. त्या संकल्पाशिवाय दान व्यर्थ ठरणार आहे. मित्रांनो, म्हणून यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक वेळी पाणी, थोडे अक्षत व एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि खालील प्रमाणे हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरि ओम तत्सत. श्रीमद भगवते महापुरुषस्य विष्णुराज्ञे प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीयपरादे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशतितमे युग चतुष्के कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे रामक्षेत्रे बहुधावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे तीरे शालिवान शके 1947 विश्वासु नाम संवत्सर उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासी कृष्ण पक्षे सौम्यवासरे अनुराधा नक्षत्र गंड योगे बालव करणयुक्तायाम एकादशी शोभतितो वृश्चिक राशि स्थिति चंद्र धनु राशि स्थिति रवि मिथुन राशि स्थिति गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशिस्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथो मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री सवितृ प्रीति द्वारा सकल
पापक्षय पूर्वकम स्थिर सौभाग्य गुलाबी वृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदय सुख संपदाधी कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय अमुक वस्तू त्या या ठिकाणी आपल्याला वस्तूचे नाव घ्यायचे आहे. दानम करिष्ये. मित्रांनो, आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी आता समोरच्या तामणात सोडून द्या. संकल्प संपला आहे मित्रांनो. दानात आपण एका नवीन भांड्यामध्ये तीळ आणि गूळ घालून ठेवायचा आहे. अन्न, वस्त्र व सोने, धातू इत्यादी आपण दानामध्ये ठेवू शकता. वस्तूचे व ब्राह्मण देवतेचे पूजन करा. योग्य दक्षिणेसह दान करा. भूमी, गाय व घोडा असे महागडे दानही आपण आपल्या ऐपतीप्रमाणे करू शकता मित्रांनो. आपले काही दुःख असेल, निवारणे असेल, त्याचे निराकरण करणे असेल तर अशा महागड्या दानाची आपल्याला गरज लागते मित्रांनो. गोमातेला मात्र अन्नाचा नैवेद्य खाऊ घाला मित्रांनो. जर आपणाला आपले जन्म नक्षत्र माहीत असेल तर त्यानुसार यंदाच्या संक्रांतीचे फळ अंदाजे जाणावे मित्रांनो. अन्यथा या फळांचा अजिबात विचार करू नये, कारण फळानुसार आपले जन्म नक्षत्र ठरवणे तसे धोक्याचे ठरू शकते मित्रांनो. जन्म नक्षत्र फळ हे जन्मचंद्र राशीपेक्षा अर्ध्याहून अधिक सूक्ष्म असते, हे आपण सर्वांनी प्रथम लक्षात घ्यावे. आता प्रत्यक्ष जन्म नक्षत्र फळ पाहूया मित्रांनो. यामध्ये प्रथम क्रमांकावर पंथा, विशाखा, अनुराधा व ज्येष्ठा या 3 नक्षत्र धारकांना लहान मोठा प्रवास घडण्याची शक्यता राहील मित्रांनो. 2 क्रमांकावर भोग आहे. मूळ, पूर्वाषा, उत्तराषाढ, श्रवण, धनिष्ठा व शततारका या 6 नक्षत्र धारकांना त्यांच्या प्रारब्धानुसार भोग भोगावे लागणार आहेत. यात सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते मित्रांनो. सर्वच काही दुःखच असेल अशातला भाग नाही. 3 क्रमांकावर व्यथा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा व रेवती या 3 नक्षत्रधारकांना ज्या व्यथा आहेत त्या शारीरिक पीडा म्हणून सहन कराव्या लागणार आहेत मित्रांनो. 4 नंबरवर वस्त्रम, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग व आद्रा या 6 नक्षत्रधारकांना विविध प्रकारे नवीन वस्त्रांचा लाभ होण्याची शक्यता राहील. आता 5 क्रमांकावर आहे हानी. घाबरण्याचे काही कारण नाही, कारण पुनर्वसू, पुष्य व आश्लेषा या 3 नक्षत्रधारकांना काही ना काही कमी जास्त प्रमाणात हानी व द्रव्यनाश सहन करावा लागणार आहे मित्र. 6 क्रमांकावर आहे विपुलम धनम. मघा व पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा व स्वाती या 6 नक्षत्रधारकांना लहान मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता राहील मित्रांनो. दरवर्षी संक्रांतीबद्दल आपणा सर्वांमध्ये एक प्रकारचे भीतीचे सावट असते की यंदाची संक्रांत कुणावर आहे, कशावर बसली आहे, तिचे वस्त्र आयुधे कोणते आहेत, कुठून येत आहे, कुठे जात आहे, कुणीकडे पाहत आहे. मग अशा संबंधित वस्तू व व्यक्तींना, जीवांना काही धोका आहे का, अशी खुली चर्चा होत असते. पण अशा चर्चेला शास्त्रीय आधार नाही मित्रांनो. ही एक प्रकारची त्यांची अंधश्रद्धा समजावी, धर्मशास्त्राबद्दल त्यांचे अज्ञान समजावे. मुळात मानवी जीवन कर्म सिद्धांतावर आधारित आहे. आपण जसे कर्म कराल तसेच फळ आपणास या ना त्या जन्मात कधी ना कधी मिळणारच आहेत मित्रांनो. ते भोगावे लागणार आहेत. त्यात सुख दुःख दोन्ही सुद्धा येतात मित्रांनो. यात बदल करण्याचा अधिकार फक्त ईश्वराला असतो. पण केव्हा, जेव्हा आपण त्या सर्वस्वाचा त्याग करून केवळ ईश्वराचे होतो तेव्हा. तोपर्यंत कर्मसिद्धांतच कार्यरत राहते, यात शंका नसावी मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मकर संक्रांती संबंधीचा 2 क्रमांकचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.